नमस्कार, मी नम्रता. पाटील्स रसोईमध्ये आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आणि आज मी आपल्याला एकदम सोप्या पद्धतीने झटकीपट आणि एकदम टेस्टी कोळंबी भात कसा बनवायचा ते दाखवणार आहे. तर इथे मी तेल गरम करून घेतलं आहे. त्याच्यात 2 दालचिनीचे तुकडे टाकायचे आहेत, 2 तेजपत्ता, 7 मी काळी मिरी आणि 4 लवंगा घेतल्या आहेत. एक मोठ्या साईजचा कांदा बारीक कापलेला, थोडासा परतून घ्यायचा आहे. एक मोठा टोमॅटो बारीक कापलेला, आणि याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे, म्हणजे कांदा आणि टोमॅटो लवकर मऊ होतो. आणि एक 7 मिनिटापर्यंत आपण याला चांगलं परतून घ्यायचं आहे, कांदा टोमॅटो मऊ होईपर्यंत. हे बघा, कांदा टोमॅटो मऊ झाला आहे. आणि याच्यामध्ये एक मोठा चमचा टाकायचा आहे ठेचलेला लसूण, किंवा पेस्टसुद्धा वापरू शकता, पण कांदा टोमॅटो मऊ झाल्यानंतर टाका. आणि परत 2 मिनिटं परतून घ्यायचं आहे. नाही त्याच्यात मसाले टाकून घेऊया. तर इथे 1 चमचा घेतला आहे धणा पावडर, 1 चमचा जिरा पावडर, अर्धा चमचा हळद पावडर, थोडंसं परतून घ्यायचं आहे. आणि इथे मी घेतला आहे 3 चमचे घरगुती मसाला. याच्याऐवजी तुम्ही मिरची पावडरसुद्धा वापरू शकता, पण मिरची पावडर वापरत असाल तर धणा जिरा पावडर पण वाढवायला लागेल. आणि त्याच्यामध्ये थोडासा गरम मसाला पण टाका. आणि मसाला तर छानपैकी आपल्याला परतून घ्यायचा आहे. तर इथे मी अर्धी वाटी घेतलं आहे नारळाचं दूध. नारळाचं दूध नसेल तर पाणी टाका, म्हणजे मसाले आपले जळणार नाही. पण नारळाच्या दुधामुळे कोळंबी भाताला एकदम टेस्ट येते, म्हणून शक्यतो नारळाचं दूध टाकाच. आणि छानपैकी परतून घ्यायचं आहे. असा परतून झालेला आहे आपला मसाला. आणि मी ते 1 बटाटा घेतला आहे आणि 1 वांगं घेतलं आहे. जर तुम्ही बटाटा आवडत नसेल तर नाही टाकलं तरी चालेल, पण वांगं आवर्जून टाका. वांग्यामुळे एकदम भात टेस्टी बनतो. 1 तरी वांगं टाका त्याच्यामध्ये. आणि मी अर्धा किलो कोळंबी स्वच्छ करून त्याच्यानंतर मधला धागा काढून घेतला आहे, त्याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे. थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे. आणि 5 मिनिटं आपल्याला चांगलं आता ही कोळंबी या मसाल्यामध्ये परतून घ्यायची आहे. कोळंबी परतून झाली आहे. इथे मी 1 मोठी वाटी कोलम तांदूळ घेतला आहे आणि तो स्वच्छ धुवून घेतला आहे. भिजत ठेवायचा नाही आहे कोलम तांदूळ, फक्त धुवून घ्यायचा आहे. कोणताही कोलम तांदूळ वापरा, पण शक्यतो जुना वापरा. इथे बासमती वापरू नका, कारण कोलम तांदळाने भात एकदम टेस्टी बनतो. आणि याला पण आपल्याला एक 5 मिनिटं छानपैकी परतून घ्यायचं आहे. हे बघा, आपला तांदूळ पण परतून झाला आहे कोळंबीमध्ये. आणि ज्या वाटीने मी तांदूळ घेतला आहे त्या वाटीने 2.5 वाट्या पाणी टाकायचं आहे. जर तुम्ही भात कुकरमध्ये बनवत असाल तर फक्त 2 वाट्या पाणी टाका. आणि नवीन तांदूळ जर असेल तर थोडंसं पाणी कमी करायला लागतं, नाही तर भात एकदम चिकट होईल. तर इथे मी 2.5 वाट्या पाणी घेतलं आहे. चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि सुरुवातीला उकळी येईपर्यंत गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे. त्याच्यानंतर लो फ्लेमवर आपल्याला 20 मिनिटापर्यंत भात शिजवून घ्यायचा आहे. 20च मिनिटं लागतात, जास्त वेळ लागत नाही आहे. आणि भात आपला जवळजवळ तयार झाला आहे. तर चेक करून बघायचं आहे. थोडासा तर कच्चा दिसतोच आहे. त्याच्यावर कोथिंबीर टाकायची थोडीशी. आणि झाकण ठेवून द्यायचं आहे.
भात आपला वाफेवरच शिजेल. गॅस बंद करायचा आहे. 5 मिनिटांनी हे बघा भात आपला तयार झाला आहे. हे बघा आपला कोळंबी भात अगदी खाण्यासाठी तयार झाला आहे. खायला एकदम टेस्टी लागतो. तर तुम्ही हा कोळंबी भात नक्की बनवून बघा.